उंदरांवर केलेल्या प्रीक्लिनिकल अभ्यासात महिलांच्या दारूच्या व्यसनाबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे। या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलंय की शरीरातील इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी वाढल्याने महिलांना दारूचं व्यसन लागू शकतं। शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रीक्लिनिकल अभ्यासानुसार महिलांचं सेक्स हार्मोन म्हणजेच एस्ट्रोजन हे महिलांच्या अल्कोहोलचं सेवन करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवत असतं। जर्नल नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की इस्ट्रोजनच्या उच्च पातळीमुळे महिलांची जास्त प्रमाणात मद्यपान करण्याची प्रवृत्ती वाढू शकते आणि या शोधामुळे त्यांचं वर्तन समजण्यास मदत होऊ शकते। हे संशोधन केलेल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार महिलांमध्ये दारू पिण्याचं वर्तन कशामुळे होतं याबद्दल आपल्याला आतापर्यंत फार कमी माहिती होती, कारण मद्यपानाचे बहुतेक अभ्यास हे पुरुषांवर केले गेले। तरीही अलीकडील अभ्यासानुसार स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त मद्यपान करतात हे सिद्ध झालंय। तज्ञांनी सांगितलं की अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की दारू पिण्याच्या सवयीमुळे अल्कोहोलचा हानिकारक प्रभाव आपल्या शरीरावर होऊ शकतो। त्यांच्या मते अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षांमुळे महिलांमध्ये अल्कोहोल कंझ्युम करण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचार करण्याचे काही नवीन मार्ग सापडू शकतात। इस्ट्रोजनचा अल्कोहोल कंझ्युम करण्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी या संशोधकांच्या टीमने पहिल्यांदा मादी उंदरांच्या ऑस्ट्रिच सायकल दरम्यान म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीप्रमाणेच असलेल्या सायकल दरम्यान हार्मोन्सच्या पातळीचं परीक्षण केलं आणि नंतर त्यांना अल्कोहोल दिलं। याचा परिणाम स्त्रियांवर कसा होतो हे शोधत असताना असं दिसून आलं की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण कमी असतं तेव्हा ते कमी प्रमाणात अल्कोहोल कंझ्युम करतात। जेव्हा एखादी महिला वाईनच्या बाटलीतून पहिला घोट घेते तेव्हा तिचे न्यूरॉन्स अनियंत्रित होतात। जर ती उच्च इस्ट्रोजन अवस्थेमध्ये असेल तर ते आणखी नियंत्रणाबाहेर जातात। अभ्यासाच्या आधारे त्यांनी सांगितलं की अतिरिक्त न्यूरल ऍक्टिव्हिटीचा परिणाम हा उंदरांवर दिसून येतो। त्यावरूनच हे स्पष्ट झालं की जेव्हा एस्ट्रोजनची पातळी वाढली तेव्हा मादी उंदराने जास्त मद्य सेवन केलं। म्हणजेच महिलांमध्ये देखील जेव्हा एस्ट्रोजन या हार्मोन्सची पातळी वाढते तेव्हा त्या जास्त प्रमाणात दारू पितात। ही स्थिती प्रयोगाच्या पहिल्या 30 मिनिटातच स्पष्ट झाली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।